अर्थातच किंजल स्पोर्ट्स चषक 2025 चा हा थरार आणि या थरारातील अंतिम सामना मात्र या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकला पाली संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले ते नांदगाव संघाला. नांदगाव संघानं या स्पर्धेमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना आपल्या खेळाच्या बळावरती मात्र तमाम क्रीडा रसिकांची मनं जिंकली आणि असा हा दर्जेदार खेळाडूंचा भरणा असलेला संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच मेगा फायनलला किंजल स्पोर्ट्स चषक 2025 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. सलामीची जोडी दाखल झाली मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडूंमध्ये कितपत धावांचं लक्ष उभारलं जाणार आणि त्या लक्ष्याचा पाठलाग कशा पद्धतीने होणार किंबहुना त्या धावा कशा पद्धतीने रोखल्या जाणार हे सांगणारे हा सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सामन्याला होती सुरुवात. पहिला चेंडू शॉर्ट लेनचा शॉर्ट पूल केलाय मात्र एलिव्हेशन नाहीये. चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये पंचांचा इशारा. एकेरी स्वरूपाची धाव. ही धाव फलकावर. या ठिकाणी धावा धाव फलकावरती पाहिला तर पहिल्या चेंडूवरती जोरकस प्रहार जरूर आला परंतु एलिव्हेशन नाहीये. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. सिंगल धाव फलकावरती आली आहे. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 5 चेंडूंमध्ये कितपत धावा धाव फलकावरती उभारल्या जाणार. खरं तर एक संघ असा आहे की ज्याने 6 चेंडूमध्ये 12 धावा धाव फलकावर 13 धावा धाव फलकावर उभारल्या आणि त्या धावा डिफेंड केल्या. तर दुसरा संघ असा आहे की ज्याने 2 षटकाच्या सामन्यामध्ये अवघ्या 12 धावा धाव फलकावरती उभारल्या आणि 13 धावा डिफेंड केल्या. म्हणजे दोनही मातब्बर खेळाडूंचा भरणा असलेला संघ मेगा फायनलची लढत. एकीकडे जर आपण पाहिलं तर यंगस्टर पाली संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळतोय आणि त्यांना 2 हात करताना आपल्याला अर्थातच नांदगावचा संघ पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. स्ट्राईक रोटेट झाले आहे. डावखुरा हाताचा फलंदाज आडवा बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटीचा इनसाइड एज आणि सरळ चेंडू जाऊन विसावतोय. अर्थातच यष्टीरक्षकाच्या हातामध्ये ही पहिली विकेट या ठिकाणी गमावली जाते. दबाव प्रेशर मेगा फायनलचा हा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि सेल कंप्लीट केला जातो यष्टीरक्षकाच्या माध्यमातून आणि पहिला फलंदाज इथे मात्र गमावलाय तो अर्थातच यंगस्टर पाली संघानं. पहिला फलंदाज गमावलाय. धावा धाव फलकावरती फक्त आणि फक्त एक. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर येस भाबदो पाली संघ आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय. एकूणच जर विचार केला तर मात्र 3 दिवस चालणारी ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा हा मेगा फायनलचा अंतिम सामना आपण या ठिकाणी पाहतोय अनुभवतोय. किंजल स्पोर्ट्स आयोजित किंजल स्पोर्ट्स चषक 2025 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आणि एकूणच जर या ठिकाणी पाहिलं तर आता मात्र न्यू बॅटर निर्णायक नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धावा धाव फलकावरती 1 गडी बाद 1. गोलंदाजीमध्ये ती धार आपल्याला पाहायला मिळते. कमालीची गोलंदाजी आहे. मागील सामन्यामध्ये जर पाहिलं तर भामण डोंगरी सारख्या ताकदवर संघासमोर 12 चेंडूमध्ये 13 धावा डिफेंड करत असताना या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान कायम ठेवलं. मेगा फायनलचं थेट तिकीट मिळालं ते नांदगाव संघाला आणि तोच नांदगाव संघ आता संपूर्ण ताकदीनिशी मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळते. परंतु यावेळेला जोरकस प्रहार अगदी वरुण राजाची हजेरी देखील आपल्याला पाहायला मिळते आणि चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. बिग हिट 6 धावा षटकार. अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. पहा वरुण राजाची हजेरी. अगदी पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटलं तर पावसाची हजेरी ही आपसूकपणे आपल्याला पाहायला मिळते आणि या मेगा फायनल मध्ये मात्र वरुण राजा बरसताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एकूणच जर विचार केला तर पाली संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळतोय आणि त्यांना फाईट करत असताना नांदगाव संघ देखील आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतो. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता. चेंज ऑफ पेस पाहायला मिळालं. यष्टीरक्षकाकडून चूक होती. खरं तर चेंडू गॅदर करणं आणि यष्ट्यांवरती चेंडूची फेकी करणं गरजेचं होतं. यावेळेला मात्र सिंगल धाव फलकावरती येते. सिंगल संघाची एकूण धावसंख्या धाव फलकावरती 1 गडी बाद 8. षटक क्रमांक पहिला. अर्थातच 1 षटकाची ही लढत आहे. 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. मेगा फायनल ची लढत आपण मैदानाच्या आतमध्ये अनुभवतोय. गोलंदाज त्या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज होतात. आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती कितपत धावांचं लक्ष असणार आहे. 8 धावा आतापर्यंत धावफलकावरती उभारल्या गेल्यात आणि उभारल्या गेलेल्या धावा डिफेंड कशा केल्या जातात हे पाली संघ याने मागील सामन्यामध्ये जरूर दाखवलं. याही वेळेला जोरकस प्रहार परंतु एलिव्हेशन नाहीये. चेंडू बऱ्याच कालावधी हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू जज करताय. शेवटच्या क्षणाला झेल मात्र सुटतोय आणि जिथं फलंदाजाला बाद करण्याची संधी होती तिथे मात्र अंतिम चेंडूवरती धावा येतात 2. या 2 धावांच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचला. दुहेरी अंकामध्ये धावा उभारल्या गेल्या 10 आणि विजयासाठी लक्ष मात्र ठेवलं गेलं ते नांदगाव संघासमोर अर्थातच 11 धावांचं. मेगा फायनलची लढत आपण या ठिकाणी पाहतोय. किंजल स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आयोजित अर्थातच किंजल स्पोर्ट्स आणि आदर्श ट्रॉफी ही स्पर्धा मात्र आपण या ठिकाणी पाहतोय. सलामत प्रमाणे यावर्षी देखील पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धांचं ही स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी केलं गेलं आणि अर्थातच या मेगा फायनलची लढत आपण मैदानाच्या आतमध्ये अनुभवतोय. 1 षटकांची ही लढत असणार आहे. एकूण धावा धावफलकावरती उभारल्या गेल्या 10. विजयासाठी लक्ष उभारलं जात आहे. 11 धावा पूर्ण करत
या स्पर्धेचं अजिंक्यपद कोणता संघ पटकावणार? अर्थातच नांदगाव संघ या 11 धावांचा यशस्वी पाठलाग करणार की पाली संघ या ठिकाणी या धावा डिफेंड करत असताना या चषकावरती आपलं नाव कोरणार? अंतिम लढत मेगा फायनलचा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एकूणच जर पाहिलं तर ज्या ज्या मान्यवरांचं या स्पर्धेसाठी अमूल्य सहकार्य लाभलं त्या सर्वांचा आपण या ठिकाणी मनपूर्वक आणि हार्दिक आभार व्यक्त करूया. एकूणच जर पाहिलं तर काही क्षणांचा अवधी, अगदी शेवटचे 6 चेंडू या स्पर्धेमध्ये शिल्लक आणि या 6 चेंडूंमध्ये ठरणार कोण असेल या स्पर्धेचा विजेता संघ, कोण असेल उपविजेता संघ. खरं तर 3ऱ्या क्रमांकाचा संघ आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे, परंतु पहिल्या आणि 2ऱ्या क्रमांकासाठीची ही लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिल्यांदा फलंदाजी करत असताना खरं तर नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर निर्णय घेतला गेला प्रथम फलंदाजी करण्याचा. तब्बल 10 धावा धावफलकावरती उभारल्या आणि नांदगाव संघासमोर एक आव्हानात्मक धावसंख्या या ठिकाणी जरूर उभारली गेली आणि 11 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. अगदी पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटलं तर पावसाळी हजेरी ही आपसूकपणे आपल्याला पाहायला मिळते आणि वरुण राजा बरसताना आपल्याला या ठिकाणी जरूर पाहायला मिळतो. आणि या वरुण राजाच्या बरसण्यानं कोणत्या संघाचा या ठिकाणी अंतिम विजेता ठरणार, कोणता संघ या स्पर्धेची अजिंक्यपदाची ट्रॉफी उचलणार, या तमाम प्रश्नांची उत्तरं देणारा हा अंतिम सामना. शेवटचे 6 चेंडू या ठिकाणी शिल्लक. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज जर आपण पाहिलं तर या ठिकाणी सज्ज होत आहेत. पहिलं षटक, अर्थातच एक षटकाची ही लढत असल्यामुळे 6 चेंडू कशा पद्धतीने हाताळणार रोहित पाटील. राऊंड द विकेट. यावेळेला मात्र बॉलर्स बॅक ड्राईव्ह सरळ बॅट न हा फटका एक्झिक्यूट केलाय. सिंगल धाव फलकावरती आली आहे. खरं तर दुसऱ्या धावेसाठीचा कोणताही प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी नाहीये. दोनही सलामीवीर फलंदाज लक्ष आहे डोळ्यासमोर 11 धावांचं. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. इक्वेशन बदलत आहे. येणारे 5 चेंडू शिल्लक. रोहित पाटील सटिक लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी करणारी त्याची गोलंदाजी आपण मागील सामन्यामध्ये देखील पाहिली, परंतु यावेळेला मात्र मनीष खुटले आणि मनीष फडके दोनही मनीष मैदानाच्या आतमध्ये. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर कोण आपल्या पाठीराख्यांना या ठिकाणी हर्षोल्लास करण्यासाठी किंवा जल्लोष करण्यासाठी संधी देणार. अर्थातच अजूनही 5 चेंडू शिल्लक आणि 10 धावांची गरज. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज रोहित तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला मात्र समोरच्या दिशेनं पुन्हा एकदा जोरकस प्रहार. एलिव्हेशन नाहीये. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. सिंगल मात्र धावफलकावरती अंकित केली जाईल. पहिल्या 2 चेंडूवरती फक्त आणि फक्त 21 स्वरूपाच्या धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 11 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या 3 चेंडूमध्ये किमान एका मोठ्या फटक्याची गरज ही नक्कीच आहे नांदगाव संघाला. 2 चेंडूमध्ये 2 सिंगल आले आहेत. या चेंडूवरती जर का मोठा फटका आला तर मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा चुरस आपल्याला जरूर पाहायला मिळू शकते. येणारे 4 चेंडू अजूनही शिल्लक आणि 9 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज रोहित. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला मात्र जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. यावेळेला ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. खरं तर मोठ्या फटक्याची गरज होती, परंतु ती गरज पूर्ण करताना निर्धाव चेंडू येणं हे देखील संघासाठी थोडंसं नुकसानदायक ठरू शकतं. इक्वेशन बदलत आहे. आता मात्र येणारे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे विजयासाठी 9 धावांची. शेवटचे 3 चेंडू 9 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण पाहतोय मनीष कुठले. खरं तर बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपणं गरजेचं आहे. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. अजिंक्यपदापासून केवळ 9 धावा दूर आहे आणि अजिंक्यपद पटकावायचं असेल तर मात्र मोठा प्रहार करणं नितांत गरजेचं आहे. यावेळेला सिंगल येईल. एकेरी स्वरूपाची धाव आली. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न या ठिकाणी होणार का? नकार येतोय. चांगला निर्णय या ठिकाणी, कारण अजूनही सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 8 धावांची गरज. आतापर्यंत झालेल्या 4 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. सफलता कोणत्याही प्रकारची मिळाली नाहीये, परंतु अशा प्रकारच्या सामन्यांमध्ये धावा रोखणं याला प्राथमिकता नेहमीच गोलंदाजाची पाहायला मिळते. रोहितचं खरं तर या ठिकाणी विशेष कौतुक करावं लागेल. कमालीची गोलंदाजी त्यानं केली आहे. अगदी वरुण राजा बरसत असताना चेंडू त्याच्या हातामध्ये संगनायकाने सोपवला आणि जणू एक कानमंत्रणा दिली की हा चषक आपल्याला आपल्याकडे घ्यायचा आहे आणि त्या प्रकारची गोलंदाजी. परंतु अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. एक मोठा फटका. या सामन्यामध्ये काहीसं वेगळं चित्र जरूर आपल्याला पाहायला मिळू शकतं, परंतु इथे पंचांचा इशारा. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. बायच्या स्वरूपामध्ये डी झोन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल करतोय. मिळेल फक्त आणि फक्त एकेरी स्वरूपाची धाव. इक्वेशन आता मात्र बदलत आहे. इथे जर का गोलंदाजाने चूक केली नाही तर मात्र सामना आपसूकपणे आपल्या खिशामध्ये टाकला जाईल, तो अर्थातच बाबदेव पाली संघाच्या माध्यमातून. परंतु इथे जर का गोलंदाजाने चूक केली तर मात्र क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो की चुकीला माफी नाही, कारण 1 चेंडू आणि विजयासाठी कंपल्सरी 7 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धांची नियमावली. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. नफ्स कंट्रोल करणारा संघ या सामन्यामध्ये अजिंक्यपदाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळेल आणि तोच गोलंदाज रोहित. अतिशय काम अँड कूल. त्याला ठाऊक आहे
की या अशा प्रकारच्या सामन्यामध्ये नफ्स कशा पद्धतीने कंट्रोल केलं जातं. खरं तर मोठ्या फटक्यांची गरज होती, परंतु पहिल्या 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा धावफलकावर आल्या. आणि याचबरोबर यॉर्कलेगचा चेंडू फेकत असताना वेगवान गोलंदाजीचं ब्रह्मास्त्र साकारलं गोलंदाज रोहितनं विजयाचा जल्लोष मैदानाच्या आतमध्ये करताना. आणि या ठिकाणी मात्र आपण पाहतोय हा सामना मात्र जिंकला तो अर्थातच पापदेव पाली संघाला विजेत्या संघाचं हार्दिक 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 अभिनंदन. आणि पराभूत संघ अर्थातच द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरणाऱ्या नांदगाव संघाचं देखील आपण या ठिकाणी विशेष अभिनंदन करूयात. आणि अगदी काही क्षणातच या स्पर्धेच्या अंतिम पारितोषिक वितरण सोहळ्याकडे देखील आपण वळूयात. किंजल स्पोर्ट्स चषक 2025